मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच कणकवलीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत टोलेबाजी सुद्धा केली। देशात उभी फूट पडली आहे। राज ठाकरे पुढे म्हणाले की मित्राची खरडपट्टी काढताना मागे पुढे पाहू नये आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे हटू नये आणि यावेळी राणेंचं त्यांनी कौतुक केल्याचं पाहायला मिळालं तर ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय। 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे। जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना कोणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती। सपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल। मी विनाकारण कोणाची स्तुती करण्यातला माणूस नाहीये। मला आजही आठवते नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना मला ते सांगायचे अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल सपाटा बघितला असेल तुले आपले नारायणराव। त्यादिवशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं मनात नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील, पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे। खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही, ते निवडून आलेलेच आहेत। माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्यांना निवडून द्या ही तर विनंती आहे। पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे, नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे? उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा ज्या वेळेला तिथे बसेल येईल त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील। नाणार यांचा खासदार जाणार, नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बिते वगैरे वगैरे। माझं असं म्हणणे हे सगळं नंतर। नाणारमध्ये जेवढी जमीन आज ॲक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी? कसा रिकामा झाला आणि नाणार तिकडे होणार, तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली, इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमिनी लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली। मग ह्यांनी नाणारला विरोध केला, मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं। आता म्हणे बारसूला हलवा, मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली। आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती। बाबांनो मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका, याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत। यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं। मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं। म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे, हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत। आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या। हे सगळे धंदे इकडचे हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार हा इथला, यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत। फक्त शिव्या देणं अब के बार मोदी तडीपार सोपं आहे काय? किती जर खासदार आहेत? 5 खासदार आहेत। शरद पवारांकडे किती आहेत? 3, 5, 3, 8 आणि गावभर फिरतोय ना 1-1। राहुल गांधी त्याचे किती आहेत? 50, 58 खासदार। आमच्या आजच 303 आहेत आणि आम्ही 400 गाठणार आहे। सत्ता कशी काय येईल? काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचला, हमारी सत्ता आ जाएंगी और हम 1 लाख रुपए हर घर के लिए बैंक में जमा करेंगे। हर घर वाले को 1 लाख रुपया उनके अकाउंट में जमा करेंगे। अरे सत्ता आली तर देणार ना, तो पण स्वतःच्या अकाउंट मधून 5 लोकांना तरी दे। बांधवांनो नाही, फक्त हम हे करेंगे वो देंगे,
पण आज सत्ता येतच नाही तुमची. कोणताही विषय चर्चा आणा, त्या विषयाला न्याय द्यायचं काम आतापर्यंत राज ठाकरेंनी केलेलं आहे. असे आमचे राज ठाकरे. आणि आता दुसरे, यांनाही बऱ्याच वर्षापासून ओळख. एखादा माणूस रस्त्याने नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असली, बघा नवीन शर्ट शिवलं, कुठून आणलं असेल, पैसे कुठून आणले असतील. अरे पण तुला काय दुःख होतं, ते नवीन शर्ट घातलं, अभिनंदन कर, चांगलं शर्ट आहे. विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धवजी ठाकरे.